नमस्कार मंडळी, श्रीराम समर्थ. सोमवारी 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमा आलेली आहे. तर यंदाच्या होळी पौर्णिमेला चंद्रग्रहण आलेलं आहे. तर यंदा होळी जी आहे तर ती नेमकी कधी साजरी करायची आहे, होळी आपल्याला कधी पेटवायची म्हणजेच होलिका दहन कधी करायचे आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे, याशिवाय ग्रहण कधी सुरू होणार आहे, ग्रहणाचा स्पर्श कोणता आहे, मोक्ष काय आहे, पुण्यकाळ कधी आहे, ग्रहण जे आहे तर ते पाहताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत, कधीपासून आपल्याला याचं सूतक जे आहे किंवा ग्रहणाचे वेध जे आहे ते सुरू होणार आहेत, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तर होलिका दहन जे आहे तर ते भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि पवित्र सण आणि परंपरा आहे, जे रंगाचा महान सण होळी म्हणजेच धुलिवंदनाचा एक दिवस अगोदर साजरी केली जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि भारतीय संस्कृतीतील सत्य आणि न्यायाचे महत्त्व प्रतिबिंबित करतो. होलिका दहनाची परंपरा ही प्रामुख्याने राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि भूत आणि अज्ञानापासून मुक्ती मिळवण्यासाठी साजरी केली जाते. होलिका दहन किंवा होळीचा सण हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये प्रेम, एकता आणि सकारात्मकता वाढवण्याचा देखील हा काळ आहे. हा काळ असा आहे जेव्हा आपण भूतकाळातील तणाव सोडून एक नवीन सुरुवात करत असतो आणि समाजामध्ये आनंद पसरवतो. तर होलिका दहन हा असा काळ आहे जेव्हा लोक वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी एकत्र येतात. होलिका दहनाचा प्राथमिक धार्मिक संदर्भ हा हिरण्यकशिपू आणि प्रल्हादची कथा आहे. हिरण्यकशिपू हा एक अत्याचारी राक्षस होता, जो त्याचा मुलगा प्रल्हादची भगवान विष्णूवरील भक्ती स्वीकारू शकत नव्हता. हिरण्यकशिपूची बहीण होलिकेला एक विशेष वरदान होते की ती अग्नीमध्ये जळू शकत नव्हती. प्रल्हादला मारण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचा प्रयत्न केला. तथापि भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका मात्र राख झाली. आणि हा विधी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. होलिका दहन आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्य आणि चांगुलपणाचाच नेहमी विजय होतो. तर अग्नीद्वारे वाईटाचा नाश होतो आणि पवित्रतेचे आवाहन केले जाते. हा सण पवित्रतेचे प्रतीक आहे, जो आपल्याला आपल्यातील नकारात्मकता आणि पापांपासून मुक्त होण्याचा संदेश देतो. हा दिवस वाईटाचा नाश करण्यासाठी ओळखला जातो. हा सण दरवर्षी एका नवीन चक्राचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. या दिवशी लोक जुने नकारात्मक विचार, भावना आणि चिंता सोडून नवीन उत्साह आणि उमेदीने जीवन जगण्याचा संकल्प करतात. अशा प्रकारे होळीचा सण हा नवनिर्मितीचे स्वागत करत असतो. होलिका दहन हे आपण सायंकाळी करत असतो. दिवस मावळल्यानंतर होलिका दहन केलं जातं. तर यंदाची हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा जी आहे तर ती 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 3 मार्च 2026ला सायंकाळी 5:07 संपणार आहे. आपल्याकडे उदय तिथीनुसार पौर्णिमा साजरी केली जाते, परंतु आपण होळीचा सण सायंकाळी साजरा करतो. आणि हिंदू धर्मग्रंथानुसार आपल्याला यंदाची जी होळी पौर्णिमा आहे तर ती 2 मार्च 2026 म्हणजेच सोमवारी साजरी करायची आहे. तर होळी पौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजे होलिका दहन करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सायंकाळी 6:40 पासून ते 9:10 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही होलिका दहन करू शकता. या वेळेमध्ये पूजन आणि दहन केल्याने आपल्यावरती शुभ परिणाम हे दिसून येतात. होलिका दहनावरती ग्रहणाचा काही परिणाम होणार नाही, कारण की ग्रहण हे होलिका दहनानंतर सुरू होत आहे, सूतक नंतर लागणार आहे. त्यासाठी तुम्ही ज्या दिवशी या सांगितलेल्या मुहूर्तावरती तुम्ही होलिका दहन आहे तर ते करू शकता. 3 मार्च 2026 म्हणजेच मंगळवारी धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे आणि या दिवशी ग्रहण देखील आहे. यंदा खग्रास चंद्रग्रहण जे आहे तर ते आलेलं आहे. हे चंद्रग्रहण मंगळवार दिनांक 3 मार्च
2026 या दिवशी असणार आहे. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण आहे. तर हे ग्रहण जे आहे तर ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. ग्रहणाचा स्पर्श जो आहे तर तो दुपारी 3:20 आहे आणि ग्रहणाचा मध्य जो असणार आहे तर तो सायंकाळी 5:04 असणार आहे आणि ग्रहणाचा मोक्ष सायंकाळी 6:48 असणार आहे. म्हणजे सायंकाळी 6:48 हे जे ग्रहण आहे तर ते संपणार आहे. ग्रहण दुपारी 3:20 सुरू होणार आहे आणि सायंकाळी 6:48 संपणार आहे. या ग्रहणामध्ये ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल, म्हणजेच ते ग्रस्तोदित असणार आहे. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श किंवा मध्य दिसणार नाही. पुण्यकाळ जो आहे तर तो चंद्रोदयापासून म्हणजेच आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाळ आहे. ग्रहणाचे वेध कसे पाळायचे? तर हे ग्रहण जे आहे तर ते ग्रस्तोदित असल्यामुळे दिनांक 3 मार्च सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेध पाळावेत. आजारी, वृद्ध, बाल व घरगुती स्त्रियांनी दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहणाचा मोक्षापर्यंत वेध जे आहे तर ते पाळावेत. सूतक काळामध्ये अन्न शिजवण्यास आणि पूजाविधी करण्यास मनाई आहे. सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे देखील बंद केले जातात. ग्रहणाच्या वेळी नाम, जप आणि तपश्चर्येचे विशेष महत्त्व आहे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. चंद्रग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या विशेष असे महत्त्व दिलं जातं. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी अमृत पान केलेल्या राहू केतूने सूर्य आणि चंद्र यांना घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ग्रहण होते असे म्हटले जाते. राहू आणि केतू यांचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आपल्याला आढळतो. ग्रहण काळ हा आध्यात्मिक साधनेसाठी शुभ मानला जातो, कारण की यावेळी मंत्र, जप आणि दान केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळते अशी श्रद्धा आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी काही धार्मिक आचार पाळले जातात. ग्रहण सुरू होण्यापूर्वीच आपल्याला अन्न जे आहे तर ते शिजवायचं आहे. म्हणजेच ग्रहणाच्या अगोदरच तुम्हाला जो काही स्वयंपाक करायचा आहे तर तो करायचा आहे किंवा जेवून सुद्धा घ्यायचं आहे. ग्रहण सुरू झाल्यानंतर ग्रहण मोक्षापर्यंत आपण कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही. म्हणजेच आपण काहीही खायचं प्यायचं नाही. जे गर्भवती आहे तर त्यांनी तर हा नियम नक्कीच पाळावा. जे वृद्ध आहे त्यांच्यावरती अनिष्ट फळ आहे किंवा ज्यांना हे ग्रहण चांगलं नाही त्यांनी देखील खलग्रहणाच्या काळामध्ये काहीही खाऊ नये. ग्रहणाच्या अगोदर आपल्याला जेवण वगैरे करून घ्यायचं आहे. म्हणजे दुपारी 3:20 ग्रहण सुरू होतं ते सायंकाळी 6:48 तर या वेळेमध्ये तुम्हाला दुपारी जेवून घ्यायचं आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत तुम्हाला काही खायचं वगैरे नाही. तुमचं जर जेवण करायचं असेल तर त्या जेवणावरती तुळशीपत्र आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे, कारण की अन्नावर तुळशीचे पान ठेवल्याची प्रथा आहे, कारण ते शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. ग्रहण काळामध्ये भोजन करणं टाळायचं असतं. तर गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी. यामागे वैज्ञानिकदृष्ट्या ठोस पुरावे नसल्याने आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्यास अन्न घेण्यास हरकत नाही. तुमच्या घरामध्ये जे काही पिण्याचे पाणी असेल किंवा जे काही तुम्ही अन्न शिजवलेले असेल, आपल्या घरामध्ये दूध वगैरे उरत असेल तर त्यावर तुम्ही जे तुळशीचं पान आहे तर ते ठेवायचं आहे. आणि एकदा की ग्रहण सुटलं की त्यानंतर आपल्याला फरशी वगैरे पुसून काढायची असते. स्वच्छ स्नान करायचं असतं. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं असतं, कारण की गंगेवरती जाऊन स्नान करण्याला यावेळेस खूप शुभ मानलं जातं. यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. घरातील जे काही पिण्याचं पाणी वगैरे उरलेलं असेल तर ते बदलत जात साफसफाई केली जाते आणि परत पुन्हा नवीन स्वयंपाक करून जेवण केलं जातं. चंद्रग्रहणाचा थेट परिणाम सर्व 12 राशींवर होत आहे. काही राशींवर याचा वाईट परिणाम होईल. हे ग्रहण मेष, कन्या आणि मकर राशीवरती वाईट परिणाम करणारे आहे. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता असेल. त्याचवेळी कन्या राशींच्या लोकांना पैसे कमवावे लागण्याची शक्यता आहे. जर आपण मकर राशीबद्दल बोललो तर या ग्रहणानंतर त्यांना आजाराची समस्या असेल. ग्रहण हे खगोलीय दृष्ट्या नैसर्गिक प्रकार असला तरी देखील भारतीय परंपरेनुसार त्या काळामध्ये काही काळजी घेण्याची प्रथा आहे. श्रद्धा, आरोग्य आणि सुरक्षितता
या तिन्ही दृष्टीने आपण या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. या वेळेत आपल्याला चंद्राकडे थेट म्हणजेच ग्रहणाकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नये. तुम्हाला जर पाहायचंच असेल तर सोलर फिल्टर किंवा विशेष ग्रहण चष्म्याचा वापर तुम्ही करू शकता. साधे ग्लासेस, एक्स-रे, फिल्म किंवा पाण्यातील प्रतिबिंब वापरणे सुरक्षित नाही. अन्नाबाबत आपल्याला काळजी घ्यायची आहे. सांगितल्याप्रमाणे लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने वेळेवर तुम्ही आहार जो आहे तर तो घेऊ शकता. तुमचे जे नियमित औषधे जी आहे तर ते तुम्ही घेऊ शकता. गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत? तर गर्भवती महिलांनी जे आपल्याला ग्रहणाचा वेध सांगितलेला आहे म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून गर्भवती महिलांनी वेळ जी आहे तर ती पाळायची आहे. गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळामध्ये म्हणजेच वेद काळात असताना तुम्ही रिलॅक्स बसायचं आहे. मांडी घालून तुम्ही बसू शकता. या काळामध्ये तुम्हाला जर टॉयलेट, बाथरूमला जायचं असेल तर तुम्ही निश्चिंतपणे जाऊ शकता. फक्त ग्रहण काळामध्ये आपली बोटं मोडायची नाहीत. चाकूने किंवा विळीने काहीही चिरायचं नाही. कात्रीने काही कापायचं नाही. पायाची घडी घालून बसायचं नाही किंवा पायाची अडी घालायची नाही किंवा कुणाची वेणी देखील घालायची नाही आणि आपण स्वतः आपली वेणी देखील यावेळेस घालायची नाही. केस देखील विंचरायचे नाहीत. ग्रहण बघायचं नाही, झोपायचं नाही, या गोष्टी करायच्या नाहीत. बाकी आपण घरामध्ये चक्रा मारू शकतो, फिरू शकतो, रिलॅक्स बसू शकतो. तुम्ही बेडवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकता, चेअरवर बसू शकता. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतं किंवा जे गाणं तुम्हाला आवडतं तर ते देखील तुम्ही ऐकू शकता. स्तोत्र, मंत्र तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर ते स्तोत्र, मंत्र तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकू शकता किंवा जे स्तोत्र, मंत्र तुम्हाला पाठ आहे ते तुम्हाला म्हणता येत असतील तर ते तुम्ही म्हणू देखील शकता. तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तर ते तुम्ही वाचू शकता. एखादा ग्रंथ असेल तर तो देखील तुम्ही ग्रहण काळामध्ये वाचू शकता. आणि हे काहीही शक्य नसेल तर जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तर तो पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. आपल्या पोटावरती तुम्ही हात ठेवू शकता. पोटावर हात ठेवून किंवा स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये तुम्ही मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करावा. तर असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये जर आपण मंत्र उच्चार म्हटलो तर आपल्या बाळाला सुद्धा त्याचे आशीर्वाद मिळत असतात आणि आपल्या बाळापर्यंत ती जी सेवा जी आहे तर ती पोहोचत असते. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल जे आहे तर ते थोडंसं टाकायचं आहे. सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्या पाण्याने स्नान करायचं आहे. किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर 1 थेंब गोमूत्र देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्या पाण्याने स्नान करू शकता. त्याचबरोबर घर झाडून पुसून तुम्हाला घ्यायचं आहे. देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे खायचं प्यायचं असेल किंवा जेवण बनवायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. तर आता आपण या ग्रहणाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, कोणते महत्त्वाचे नियम असतात तर ते आपल्याला ग्रहण असल्यावर पाळावेच लागतात किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठीच आवश्यकच आहे. तर पहा, आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अगदी अल्पकाळ आहे. या ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे आणि या ग्रहणाच्या पुण्यकाळामध्ये आपल्याला श्राद्ध तसेच जो काही दानधर्म असेल तर तो करता येईल. ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे त्या वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, जाप्य, श्रद्धा ही सर्व कामे आपल्याला करता येणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला ग्रहण जे आहे तर ते पाळायचे आहे. तर होळी पौर्णिमा आणि होळीच्या दिवशी येणारे खग्रास चंद्रग्रहणाचा विषयीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. धन्यवाद.